शेनोली 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 आखिर चल क्या रहा है बे. साऊंड क्रॅकर्स प्रतीक ज्या शोला शो ऑफ द समर सीझन ऑन टॉप असा या शोची हाईप गेल्या 3 वर्ष झालं जेव्हापासून माझं युट्यूब चॅनल आहे तेव्हापासून करतोय. आणि 2026 मध्ये ह्या शोचं ऍक्च्युली चाललंय काय आणि याच्या अपडेट आपल्यासारख्या साऊंड लव्हरला कधी मिळणार. हे खरं आहे का की 2026 चा शेनोली शो हे 2023 ची आठवण करून देतोय. 2023 ला काय काय झालं ते तुम्हाला मला सगळ्यांनाच माहित आहे जे कट्टर साऊंड लव्हर आहेत. साऊंड क्रॅकर्स प्रतीकचा व्लॉग नंबर होता 4. फक्त माझ्या करिअरची सुरुवात आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या शोनं मला एक उभारी दिली साऊंड लाईन मध्ये. कारण की त्याही वर्षी सेम कंडिशन झाली. साऊंडला परमिशन नाही, साऊंड बंद, पोलीस प्रॉब्लेम देत होते, साऊंडची इकडे एक होता तिकडे एक होता. त्या ठिकाणी सर्व त्यावेळी तर पेजेस वगैरे इतके जास्त क्रेज नव्हती, पण त्यावेळी सगळ्यांनी अपेक्षा हरून व्लॉग्स व्हिडिओज आणि जे काय असेल ते सर्व बंद केलं. पण तुमचा भाऊ एकटा एक अपेक्षा घेऊन आलता की आज साऊंड वाजतील आणि मी व्लॉग करेन आणि मी केला. साऊंड जरी वाजले नाही तरी तो व्लॉग आपला व्हायरल केला. इतकं सगळं पब्लिक इथं थांबलाय बघू शकता तुम्ही. फक्त सो मला अशीच शंका येत्या की 2026 ला पण असंच काही तर शेनोलीमध्ये होत आहे का. कारण की फक्त एका दिवसावर शेनोलीचा शो येऊन ठेपलाय आणि कुणाला सुद्धा अपडेट ऍक्च्युली माहित नाही. आज थोड्याफार क्लिअरिटी आली आहे त्या अपडेट्सला, पण एक दिवस शेनोली सारख्या मोठ्या शोला फक्त एक दिवस आपल्याला अपडेट करतं. ही गोष्ट नेमकी काय आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे साऊंड क्रॅकर्स प्रतीक. म्हणजेच आपल्या साऊंड लाईनला लाडक्या साऊंड लाईनचा लाडका फर्स्ट युट्यूबर. आणि त्यामध्ये आपली जी सिरीज आहे जी बऱ्याच दिवसांनी ऍक्टिव्हिटी करत आहे आपण, शोज की बातें विथ प्रतीक ऑन साऊंड क्रॅकर्स प्रतीक. एपिसोड मला आठवत नाही पण वन साइड स्वागत मात्र आहे मेरी जान. आता अपेक्षा तर भरपूर आहे. आता अपेक्षा ह्या गोष्टीची आहे की शो ऑफ द सीझन शो ऑफ द समर सीझन म्हणजे शेनोली यात्रा 2026 ही एकदम धूमधडाक्यात होणार का, आणि झाली तर तिला साऊंड कोणतं लागणार आणि ह्या शोचा पॅटर्न कसा असणार आहे आणि 2026 मध्ये ह्या शोच्या अपडेट का आल्या नाही. तर पहिली तर गोष्ट म्हणजे शेनोली सारखा मोठा शो ज्याची आपण वर्षभरच वाट बघत असतो. अख्ख्या उन्हात काळ किट्ट जरी झालो तरी त्या शोला पब्लिक त्या उन्हातून, जर तुम्हाला आठवत असेल तो रेल्वे साईडचा रोड आणि त्या गावात वन साइड फिरत असतात, इन्क्लुडिंग मीही त्यात असतो. आणि ऍक्च्युली ऑलमोस्ट सर्व साऊंड लाईन येते, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर वगैरे सगळ्या भागातून पब्लिक त्या शोला येतं. 2026 ला चाललंय काय आणि होणार काय. पहिली गोष्ट म्हणजे ह्या गावात ज्या लेवलचं कॉम्पिटिशन आणि ज्या लेवलचा साऊंड शो होतो ना ती लेवल एकदम हाय आहे आणि त्या शोची म्हणूनच इतकी हाईप आहे, म्हणूनच त्या शोला इतकं महत्व आहे. आणि तीच हाईप आज या शोला कुठे तर थांबवत आहे हेच झालंय. तो मला सगळ्यात पहिल्यांदा ह्या शोची 2026 ची अपडेट द्यायच्या आधी एक गोष्ट क्लिअर करायची आहे की इथं ह्या वर्षी साऊंडला परमिशन नाहीये. हा, तुम्ही बरोबर ऐकलं. तुम्ही किती जरी बघितलं असेल इंस्टाग्रामवरती हे अपडेट ते अपडेट ब्रँड साऊंड लागणार आहे, ते सगळी गोष्ट बरोबर आहे जे मी पुढे व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघावा ही इच्छा. कुठेही स्किप करू नका, नाही तर शेड्यूलचे अपडेट तुम्ही मिस करतील. पण त्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की 50,000चा टप्पा आपल्याला लवकर पटवायचं नाही. पटवायचं पटवायचं तर पोलिसांना आहे आणि गाववाल्यांना आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का, तर बाबा तोच मुद्दा आहे, तोच क्लिअर करायचा आहे की शेनोली अपडेट सस्पेन्स. मी तुम्हाला वेट नाही करायला लागणार कारण की ऑलरेडी वेट झालाय. फक्त एकच दिवसाची एकच रात्रमध्ये उद्या शो आहे. सो मला हे सांगायचं आहे की जेवढ्या तुम्ही अपडेट इंस्टाग्रामवर बघितले ऍक्च्युली त्या 50% खऱ्या आहेत, 50% शाश्वती नाही. कारण की त्या गावात घडलं असं आहे की जेवढ्या लेवलचं कॉम्पिटिशन तिथं प्रत्येक वर्षी होतं त्यामुळे तिथल्या नागरिकांनी SP ऑफिसला लेखी कंप्लेंट केली की गावात साऊंड नको यात्रेसाठी. सो तो विषय झाला आणि ऑलमोस्ट बऱ्यापैकी गावातल्या भरपूर लोकांनी ही कंप्लेंट केल्यामुळे साऊंडला परमिशन त्या गावात भेटली नाही, कॉम्पिटिशनला परमिशन भेटली नाही. सो आपली जी कमिटी असते, साऊंडवाले असतील किंवा कोण असतील, मंडळ असतील शेनोलीमधले, त्यांनी एक मिटिंग घेऊन असा निर्णय घेतला की जर आपल्याला साऊंडला परमिशन भेटत नसेल, गावातल्यांना त्रास होते, तर आपण सर्वांनी मिळून क्लिअर साऊंड लावावे जेणेकरून आपली मिरवणूक पण होईल, गावातल्यांना पण त्रास होणार नाही. असा निर्णय झाला. परंतु आज अखेर आज 2:58 झालेत म्हणजे 3 वाजत आलेत. उद्या शेनोलीचा शो आहे 2 मार्च 3 वाजता मी हा व्हिडिओ शूट करतोय. पण आतापर्यंत ही अपडेट आली नाही की क्लीन सेटअपला सुद्धा तिथं परमिशन भेटेल किंवा साऊंड लागतील की नाही. म्हणूनच मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हटलं की 2026 हे शेनोली 2023 सारखं होणार नाही ना, कारण की 23 ला पण सेम कंडिशन झाली, पण तिथं होते मोठ्यातले मोठे कॉम्पिटिशन सेटअप, त्यामुळे तो शो गाजलेला. पण उद्या शेनोलीमध्ये ऍक्च्युली काय होईल याची मला पण गॅरंटी नाही आणि तुम्हाला पण हे अपडेट मला पोहोचवायचं आहे. त्या गावातून मला न्यूज आली, भरपूर इंस्टाग्रामवर हे ते चाललेलं असतं, पण रिअल अपडेट असेल ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे कारण की भरपूर लांबून पोर येतात. मी असं नाही तुम्हाला म्हणत की यूज नका, तुम्ही शोला या, तुम्ही एन्जॉय करा. मी तर जाणारच आहे, हे फिक्स आहे. मध्ये क्लीन लागू देत किंवा कॉम्पिटिशन लागू देत सेटअप किंवा
शो होऊ दे किंवा नाही होऊ दे, मी तर तिथं पोहोचणारच आहे. सो हे अपडेट होतं शेनोलीचं. आता ऍक्च्युली कुठल्या मंडळाला कुठला साऊंड आहे, जर ब्रँडच लागणार असतील तर तो ब्रँड कोणते हे पण आपण पुढे बघणार आहे. त्यासोबत एक छोटंसं अनेक अपडेट द्यायचं आहे की तिथूनच 3 ते 4 किलोमीटरवर गडावर, किल्ले मच्छिंद्र गडावर पण साऊंड असतात, जिथं 3, 4, 5 जे काय मंडळ आहेत तिथं. सो तिथं कॉम्पिटिशन सेटअप लागतील, पण तिथं पण परमिशनचा इश्यू आहे. सो तिथं पण जर लागले तर सकाळी 11च्या 12च्या आसपास साऊंड लागतील, कॉम्पिटिशन होईल. आणि शेनोलीमध्ये पण तेच होईल. शेनोलीची अजून एक अपडेट अशी की तुम्हाला जसं सांगितलं तसं गावातल्या लोकांनी कंप्लेंट केल्यामुळे जो मेन रोड असतो ना, जो आपण मंदिर आहे त्यांचं आणि तो रेल्वे फाटकचा रोड, जो मेन रोड आहे, त्या रोडच्या इकडं गावात कॉम्पिटिशन तर होणार नाही. आणि जरी ब्रँड लागले आणि ब्रँडचं कॉम्पिटिशन झालं तर ते सगळं त्या डोंगराच्या तिथं कॉम्पिटिशन होईल. 2023-2024 तुम्हाला परत एकदा अनुभवायला मिळेल, जेव्हा त्या डोंगराच्या बाजूला सगळे कॉम्पिटिशन झालते. जर तुम्ही साऊंड कॅगस प्रतीक आणि साऊंड लवर असाल म्हणजे हाडाचे, तर तुम्हाला हे ब्लॉग आठवत असतील, याचे लिंक त्याचे थंबनेल मी इथं देतोय, बघून घ्या तुम्ही आजच्या एका दिवसात. सो तसंच होऊ शकतं यावर्षी पण सगळे कॉम्पिटिशन त्या डोंगराच्या तिकडे होऊ शकतात, म्हणजे त्या रस्त्याच्या पलीकडे होऊ शकतात. आणि त्याच्यानंतर क्लीनची मिरवणूक निघेल. सो हे 2 अपडेट आहेत गड आणि शेनोली मधले, की साऊंडची शाश्वती नाहीये तरी पण साऊंड लवर तिथं यायचं आहे आपण, कारण की आपल्या फेवरेट गावाचा शो आहे तो शेनोली. जरी स्वतःचं गाव नसलं तरी साऊंड लाईन मुळे गावांबद्दल असं प्रेम निर्माण होते ना की कायच बोलतो. जसं आपलं 32 शिराळा साऊंडसाठी आहे, तसं शेनोली समर सीझन मधलं टॉपचं शोचं गाव असते. प्रत्येक गावाला शो मुळे ओळख आल्या. सो सगळ्यांनी तिथं या नक्की. शो कसा होईल ते आपण बघू. तू जे कोणी येत नाही त्यांना मी व्लॉग मध्ये दाखवलंच. पण हे 2 अपडेट शेनोली आणि किल्ले मच्छिंद्रगडचे होते की असा सीन आहे. सो आता आपण व्हिडिओच्या माझ्या नेक्स्ट पार्टमध्ये ऍक्च्युली शेनोलीमध्ये कोणते कोणते मंडळ ऍक्टिव्हेट आहेत यावर्षी आणि कोणते कोणते जे ब्रँड लागलेत ते कोणते कोणते साऊंड आहेत, कोणते कोणते सिरीज आहेत हे बघूया. लेट्स गो. श्री अकलाई देवी यात्रा 2026 शेनोली. आपलीशी वाटणारी ही यात्रा, प्रत्येक साऊंडला वाटणारी ही यात्रा ह्या वर्षी अशा एका टाइम पिरियड मध्ये जिथं ती होणार, जिथं साऊंड लागणार काय हे माहित नाही, तरी पण आपल्यापाशी लिस्ट आली आहे. आणि ती लिस्ट आहे काले साऊंड अपडेट या पेजवरून ती लिस्ट आली आहे. 2026 मध्ये साऊंड कॅगस प्रतीक जे मी सेट करतोय उदाहरण, ते मी काहीच केलं नाही. ज्यावर जसे अपडेट मी लास्ट इयर दिले त्या तशा दिल्या नाही. सो आपण आज ही दुसरी लिस्ट करतोय, म्हणजे दुसऱ्या पेजची लिस्ट बघतोय. काले साऊंड अपडेट यांना खूप प्रेम, साऊंड कॅगस फॅमिली तर आपले मित्रच आहे. सो मी हक्काना त्यांची लिस्ट आज माझ्या युट्यूब व्हिडिओमध्ये युज करतोय किंवा तुम्हाला सांगतोय. ज्या अपडेट्स मी आधी सांगितल्या त्या पण तितक्याच खऱ्या आहेत, आणि जी अपडेट यांनी टाकली किंवा इंस्टाग्रामवरती सर्क्युलेट होत्या ते पण आहे. साऊंड बुक आहेत का तर आहेत, पण ते तिथं वाजणार किंवा नाही 2023-2026 त्या दिवसापर्यंत हे कोणालाच माहित नसणार आहे. सेम त्यासारखा एकदम धमाकेदार ब्लॉग होऊ शकतो 2026 चा पण. सो स्टे ट्यून. मी तुम्हाला आता सांगतो की कोणते साऊंड तिथं फिक्स झाले. तर सगळ्यात पहिला आहे MD+ शिरोडवाला. आता MD+ तुम्हाला माहितच आहे, कॉम्पिटिशन सेटअप आहे, पॉवर्ड बाय आर्की कॅबिनेट. पण शेनोलीमध्ये त्यांचं क्लीन मटेरियल पण लॉन्च होत आहे. आणि 0.1% असा पण चान्स आहे की जेवढे काही सेटअप आहेत त्यांचे जे कॉम्पिटिशन सेटअप आहेत ते पण तिथं येऊ शकतात. 2023 पॅटर्न ब्रो. रानात, वनात, वड्याव, माळात सगळीकडे साऊंडच्या गाड्या, आणि तसाच पॅटर्न इथं पण होऊ शकतो. आता ही गोष्ट मी बोलत नाही, पण तसं होऊ शकतं. पण क्लीन सेटअप तर आहे. MD+ शिरोळवाला क्लीन मटेरियल. त्याच्यानंतर गावचाच मोरया 5050 तुम्हाला माहिती आहे, मोठं मंडळ आहे, मोठं नाव आहे त्यांचं, पण नेक्सा कंपनी पॉवर्डेड बाय लिजेंडर सिरीज म्हणजे ब्रँड सेटअप लागणार आहे. त्याच्यानंतर येतोय DB2 सिरीज बॉस नंबर 1 फ्रॉम कोल्हापूर. त्यांचा पण DB2 सिरीज तिथं लॉन्च लागणार आहे, ज्याचा आपण ब्लॉग पण केला होता, तुम्ही बघू शकता, त्याच्या ओपनिंगला गेलतो. त्याच्यानंतर येतोय कराडचाच द पॉवर ऑफ कराड पॉवर प्लस व्हिडिओ कराड विथ द एक्सपिरिया X10. याचा पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता, आपण लॉन्च इव्हेंटला गेलो होतो आणि तो सेटअप शेनोली मध्ये पण ब्रँड मध्ये लागणार आहे. त्याच्यानंतर येतोय साई 21 हाय रेंज सिरीज पॉवर्डेड बाय आर्या कॅबिनेट ब्रँड सेटअप. जो साईचा कॉम्पिटिशन सेटअप आहे तसाच हाय रेंज 2.1 म्हणून सिरीज आहे जी साई ऑडिओकडे आहे आर्या कॅबिनेट मध्ये. सो ती पण लागणार आहे तिथं ऍज अ ब्रँड. त्याच्यानंतर येतोय नेक्सस 2.0 आदिमाया साऊंड कारण SRS मधला हा सेटअप असणार आहे. SRS चा कॉम्पिटिशन आदिमाया तुम्ही बघितला असाल. त्याचबरोबर नेक्सस 2.0 ही SRS ची ब्रँड सिरीज आहे जी लागणार आहे आदिमाया साऊंड तर्फे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात मला वाटतं की बेसलाईनची गोष्ट आहे. जर ब्रँड लागली तर बेसलाईन बघायसारखी असणार, आणि त्या बघायच्या बेसलाईन मध्ये SR कॅबिनेट PS सिरीज मध्ये बारामतीचा एक साऊंड लागणार आहे, जी सिरीज असणार आहे. आय गेस माझ्या नॉलेजनुसार मी त्याचा ब्लॉग पुण्यात पण केला व्यंकटेश साऊंडच्या ओपनिंगला, आणि ती सिरीज बारामती कडून PS सिरीज म्हणून लागणार आहे, आणि ती असणार आहे द एरो X सिरीज. आय थिंक सो ती सिरीज असणार आहे. ती सिरीज जर असेल तर तिची बेसलाईन बघायला तुम्हाला पण मला पण मजा येणार, कारण की बेसलाईन SR कॅबिनेट शुभम डागे शेवट केली आहे, आणि ती शेनोलीमध्ये तुम्हाला पण ऐकायला भेटेल. त्याच्यानंतर येतोय हायड्रोसोनिक सिरीज. ही ऍक्च्युली कोणत्या साऊंड तर्फे लागणार आहे हे मला नाही माहिती, फक्त माझ्या इथं हायड्रोसोनिक सिरीज असंच टाकले. तुम्हाला जर माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कोणत्या साऊंड तर्फे हायड्रोसोनिक सिरीज लागणार आहे. त्याच्यानंतर येतो आरंभ 4121 प्लस एक्सपिरिया X10 सिरीज, म्हणजे पॉवर टचची सिरीज आहे, पण त्याला आरंभ 4121 प्लस या साऊंड तर्फे लागणार आहे. त्याच्यानंतर फिनिक्स साऊंड कराड लागणार आहे, आणि त्याच्यानंतर श्री 75 PA प्रिसिजन 2.0 म्हणजे SR कॅबिनेटचाच परत एकदा एक सेटअप असणार आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे कराडचा
कराडची काळी भिंत द इंडिया ऑडिओ फ्रॉम कराड त्यांची पण येत्या X2 सिरीज पावडेड बाय RP कॅबिनेट जी ब्रँड मध्ये कशी वाजत्या हे मी कॉम्पिटिशन सेटअप पेक्षा जास्त एक्साइटेड आहे ऐकायला. सो ती पण लागणार आहे. आणि अजून एक म्हणजे बघायसारखी गोष्ट असणार आहे एई कंपनी अशोका साऊंड लाईन परफेक्ट इलेक्ट्रो जायंट सिरीज ती पण असणार आहे. LG टचस्टोन 2 सिरीज SRS हे पण असणार आहे. सो इतक्या साऱ्या अपडेट आहेत शेनोली कराड मधून 2026 साठी जे तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं त्या गोष्टी पण आहेत. तितक्याच मॅटर करतात की शो होईल का नाही, गावकऱ्यांचा विरोध, पोलिसांची नो परमिशन आणि कॉम्पिटिशन सेटअपला मंडळानेच दिलेलं थोडंसं काय म्हणतात एक दुरावा, कारण की यात्रा गाजवायची आहे, यात्रा करायची आहे. सो क्लीन सेटअप लावले आहेत, पण त्या क्लीन सेटअपची पण शाश्वतता आपल्याला उद्या तिथं गेल्यावर जागेवरच समजेल. ह्या अपडेट तर आहेत, पण जसं सांगितलं तसं 2023 2026 आपण बरोबर 3 वर्षांनी तिथंच येऊन बसलोय जिथं आपल्याला ऍक्च्युअली माहित नाही की काय होईल शोला. आणि हीच तर साऊंडलाईनची मजा आहे. आणि आपल्यालाही साऊंडलाईन वाचवायचे, सो आपल्याला काही निर्णय काही शो तसं होऊन द्यायचं असतात. इथून पुढे भरपूर शो आहेत, पण शो ऑफ दिस समर सीझन शेनोली कुठेच कमी नाही पडला पाहिजे. माझ्याकडून वेळ झाला मला माहित आहे, पण मी अपडेट ऑन दी स्पॉट लास्ट डे देत आहे. सर्वजण या शोला काय होईल आपण उद्या बघू. थँक्यू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. 50,000 आकडा प्लीज मला कंप्लीट करून द्या. साऊंड लाईनचा फर्स्ट युट्यूबर याला तो आकडा महत्वाचा आहे. सो लेट्स गो, भेटू उद्या शोवर.